नाही, खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा भव्य असा या ठिकाणी पुतळा बांधलेला आहे, स्टॅच्यू आहे, त्याची देखरेख करावी आणि याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे स्टॅच्यू असेल, त्यांचे स्मारक असतील, त्यांचे पुतळे असतील, याचं पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून त्याचा रिपोर्ट माझ्याकडे द्यावा असं मी महानगरपालिकेचे आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले. त्या पद्धतीने जिल्हाभरचे ज्या ज्या ठिकाणी आपले स्वतंत्र सैनानी असेल किंवा महापुरुषांचे स्टॅच्यू असेल, हे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून आणि त्याची साफसफाई माझे NDTVच्या एका मित्रांनी मला जे दाखवलं तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वरचा जो पाणी फ्लोरिंग जो होतो, ज्या पद्धतीने आपण ते कारंजेच्या माध्यमातून शेवाळलेल्या काही ठिकाण दाखवले, त्याचा मी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिला की आपण 2 लोकांची ड्युटी एक्स्ट्रा लावा आणि एखादा केमिकल, आजकाल इतके हायटेक काही लोकांनी त्याच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण असे प्रयोग केलेले, तर त्याच्यामुळं शेवाळल्या जाणार नाही. या सुशोभीकरण करताना त्याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. जो पाणी आहे तो पाणी फिल्टर होईल किंवा त्याला केमिकलने काही शुद्ध करता येईल का, अशा सर्व पद्धतीची मी आज स्वतः पाहणी केली आणि आयुक्त तात्काळ त्याच्यावर कारवाई करतील. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी स्वतः येऊन इथं बघावं आणि पाहावं आणि छत्रपती शिवराय जे आपल्या राज्याचे आज देशामधल्या जे प्रमुख राजे होऊन गेले, त्यामध्ये छत्रपती शिवराय त्याचं सर्व सुशोभीकरण होईल.